अखेर सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्याच्या 15 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 20 तांत्रिकण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, कालपासून तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे 20 तांत्र सुद्धा झालेला आहे। आता तुम्हाला लगेच सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता सुद्धा 20 तांत्र होत आहे। एकंदरीत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता 20 तांत्र सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने राज्यातील 2,52,00,000 बहिणींची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये काल ऑगस्ट महिन्याचा हप्ता 20 तांत्र झालेला आहे आणि आज लगेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता 20 तांत्र होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 20 तांत्र होत आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे 20 तांत्र होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने माहिती सुद्धा दिलेली होती की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येत्या 2 दिवसांमध्ये 20 तांत्र होईल। त्याप्रमाणे मागच्या 2 दिवसांमध्ये ऑगस्ट हप्ता 20 तांत्र सुद्धा झालेला आहे। त्याचप्रमाणे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती की बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता जमा झाल्यानंतर सप्टेंबर महिना हप्ता सोडण्यात येईल। त्याप्रमाणे सप्टेंबर हप्ता आजपासून 20 तांत्र करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा ऑगस्ट हप्ता मागचे 2 दिवस वितरण सुरू होता, त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये वितरण सुद्धा होतच आहे। बघा लाडकी बहिणींनो, प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 तांत्र होत असतो, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 तांत्र झालेला नव्हता। कारण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मराठी बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले होते, आरक्षणावरती निर्णय सुद्धा घेण्यात येत होता। त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा करत होते, मंत्रिमंडळाच्या बैठकी घेत होते। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, परंतु लाडकी बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी ऑगस्ट हप्ता 20 तांत्र झालेला आहे। काल पर भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप ऑगस्ट हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना परत एकदा ऑगस्ट हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। तर या ऑगस्ट हप्त्याचे वितरण किती वाजता करण्यात येणार आहे ती तारीख सुद्धा आणि ती वेळ सुद्धा जाहीर झालेली आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे अशाच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 20 तांत्र होत आहे। कारण ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। म्हणजेच ज्या बहिणींचे अर्ज पडताळलेले होते, ज्या बहिणींच्या अर्जांची छाननी केलेली होती त्याच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सोडण्यात आलेला होता। म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता सोडण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता सोडण्या अगोदर सर्व गोष्टींची तपासणी केलेली आहे। म्हणजेच ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता जमा झालेला आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता 20 तांत्र सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिलेली आहे की आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा करणार नाही। बघा ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळालेला नसेल त्यांना ऑगस्ट हप्ता आज या वेळेला मिळणार आहे, या तारखेपासून आणि या टायमिंग पासून जमावायला सुरुवात सुद्धा
होणार आहे, किती वाजता ऑगस्ट हप्ता मिळेल याची तारीख आणि याची वेळ सुद्धा जाहीर झालेली आहे। तारीख आणि वेळ सुद्धा पाहणार आहोत। परंतु आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की सप्टेंबर हप्ता बघा, लाडकी बहिणींनो मागच्या 1 वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे। मागच्या वर्षी सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला होता, त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वीच निधीची कमतरता भासत होते, तर तो निधी सुद्धा पुरवण्यात आलेला आहे। म्हणजेच ऑगस्ट हप्त्याचे पैसे सोडण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे सप्टेंबर हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। हा निधी प्रमुख बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता आणि बँकांमधून थेट बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडकी बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा काल शेवटचा दिवस होता, त्यामुळे काल शेवटच्या दिवशी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा झालेला आहे आणि आज सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे आणि उद्या सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे सर्व लाडकी बहिणींनी याकडे पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येतील का, तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील का, तुम्हाला ऑगस्ट हप्ता आलेला आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काही सेकंदामध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही महत्त्वाचा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा लाडकी बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होत आहे। एकंदरीत सप्टेंबर हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणींनो, एकंदरीत राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा लाडकी बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे जमा झालेले आहेत। तर आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या प्रमुख 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच आज दुपारपासून निधी वितरणास परत एकदा सुरुवात होणार आहे। सकाळी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु आज सकाळी ऑगस्ट हप्ता सुरू होता, त्यामुळे काही लाडक्या बहिणींना वाटलं होतं की हा सप्टेंबर महिना वितरित होत आहे, परंतु आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ऑगस्ट हप्त्याचा निधी वितरित झालेला आहे आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्त्याचा निधी वितरण सुद्धा होणार आहे। परंतु अद्याप ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होतील आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला नसेल त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा महत्त्वाचं एक काम करायचं आहे। ते काम केल्यानंतर खटाखट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची एकदाच 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे, कारण खटाखट 2 महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी आणि 6 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या यादींच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला अजून काही वेळ वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी महिन्याच्या 1 तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हप्त्याची वाट पाहत असतात। तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी खुशखबर सुद्धा आलेली आहे। ती खुशखबर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला वाट पाहायची गरज नाही। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार यापुढे प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स केली जाईल आणि त्याच तारखेला तुमच्या खात्यामध्ये निधी सुद्धा वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु अद्याप ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये मिळालेले नसतील आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळालेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी फक्त एक काम करायचं आहे आणि ते काम घरी बसून करायचं आहे। काही सेकंदामध्ये ते काम सुद्धा होणार आहे। ते काम झाल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार
येणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत त्याविषयी कोणती माहिती आलेली आहे ती माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा, लाडकी बहिणीनं 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील सरसकट सर्व महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळेल। आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट होतं, परंतु सरकारने जे ठरवलं होतं त्याच्या उलटच झालेलं आहे। कारण या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठमोठ्या घरामधील श्रीमंत महिलांनी सुद्धा अर्ज केलेले होते। ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे ते चारचाकी गाडी 10 लाखाची 12 लाखाची आहे, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते। अशा पण काही लाडकी बहिणी होत्या की त्यांच्याकडे 10-10 एकर 20-20 एकर शेतजमीन आहे, तरी पण त्यांनी अर्ज केलेले होते। अशा पण काही लाडकी बहिणी होत्या की त्या लाडकी बहिणी सरकारी नोकरदार असणाऱ्या पतीच्या पत्नी होत्या। काही लाडकी बहिणी नोकरदारांच्या पत्नी होत्या, त्यांनी पण या लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहे की ज्या महिला खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या महिला गरजू असतील, ज्या खरोखर लाडक्या बहिणी असतील, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करा। ज्या बहिणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील, ज्या बहिणी सरकारची फसवणूक करत असतील, अशा लाडक्या बहिणींवरती तात्काळ कारवाई करा, अशा पद्धतीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। एकंदरीत ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणीने हप्त्यांचे पैसे घ्यायचे आहेत, अन्यथा जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल आणि जर हे सरकारच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। बघा, लाडकी बहिणींनो, आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा भरपूर वेळापर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला आहे। आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर होणार आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा, लाडकी बहिणींनो, मुंबई शहर, पुणे शहर, पुणे उपनगर, त्यासोबत स्वारगेट असेल, कात्रज असेल, हडपसर, बेकराई नगर, लोणी काळभोर असेल, पाटस असेल, यवत असेल, या साईडला आज पैसे वितरित होतील। त्यासोबतच परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, करमाळा असेल, त्यासोबतच नंदुरबार असेल, अशा साईडला सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबतच बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, त्यासोबतच रत्नागिरी असेल, रायगड असेल, या साईडला सुद्धा पैसे येतील। एकंदरीत कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या विभागांमध्ये सुद्धा पैसे येतील। परंतु लाडक्या बहिणीनं, ज्या बहिणींनी महत्त्वाचं एक काम केलं नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। जरी त्यांचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तरी पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणीनं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबर हप्ता हा आधार कार्डच्या आधारावरती हस्तांतर होत आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का, आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बँकेमध्ये हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार नाहीत। बघा, लाडकी बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसाठी काही बँका चालणार आहेत, परंतु काही बँकेमध्ये हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। जर चुकून तुमचं बँक खातं या बँकेमध्ये पैसे न येणाऱ्या बँकेपैकी असेल तर या ठिकाणी तुमचे पैसे गुंतून पडतील, तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल, पोस्ट बँकेमध्ये असेल, ग्रामीण बँकेमध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक अशा बँकेपैकी असेल तर अशा बँकेमध्ये एक तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे। अशा बँक खात्याचा एक प्रॉब्लेम झालेला आहे। जर तुम्ही हे काम केलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, कारण या सर्व सरकारी बँका आहेत। त्या सर्व सरकारी बँकांच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना, सर्व खातेधारकांना अर्जंट सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की लवकरात लवकर आपल्या बँक खात्याची KYC करा, अद्याप अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे 1500 रुपये सुरूच आहेत, तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये सुद्धा हस्तांतर होत आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या
मॅडमच्या माध्यमातून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं होतं की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ज्या ज्या बहिणी पात्र असतील अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता वितरित करण्याबाबत अशा पद्धतीने GR सुद्धा आलेला होता। त्या GRच्या माध्यमातूनच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता 2 दिवसांपूर्वी विस्तांतर झालेला आहे। काल सुद्धा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि आज सकाळी दुपारी 2 वाजेपर्यंत हे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आलेला आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींना यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या। काही ठिकाणी लाडक्या बहिणींची फसवणूक सुद्धा केली जात होती, परंतु या फसवणुकीला आळा घालण्यासाठी थेट आदिती तटकरे मॅडमने आपल्या चॅनलशी संवाद सुद्धा साधलेला होता की तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींपर्यंत या ठिकाणी सत्य माहिती पोहोचवा। त्या दृष्टिकोनातून आपण तुमच्यापर्यंत सत्य माहिती सुद्धा पोहोचवत आहे। बघा, लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला ऑगस्ट हप्ता वितरित सुरू आहे। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता वितरित होईल। ऑगस्ट हप्ता वितरित झाल्यानंतर लगेच बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तांतर होईल अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा फिरत आहेत, परंतु लाडक्या बहिणींना या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये सरासरी अजून 2 दिवस ऑगस्ट हप्ता वितरित होईल। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर हप्ता विस्तांतर होईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना सर्व माहिती दिलेली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।